ओके, ठीक आहे बाबांनो. आज आपलं ठरलं होतं की सॉल्ड एक्झाम्पल घ्यायचे, पण ते सॉल्ड एक्झाम्पल कट आहे, तरी पण आपण ते आज घेणार आहे. म्हणजे 4 चॅप्टरवर तुमचे पूर्ण, त्यातलं आपण काहीच सोडलं नाही, कारण की हा पॉइंट तुम्हाला पुढे लागणार आहे. त्यामुळे आपण ते 3 सॉल्ड एक्झाम्पल आणि मग पुढची एक्सरसाइज सुरू करणार आहे. ओके, सॉल्ड एक्झाम्पल. सॉल्ड एक्झाम्पल त्यातला फर्स्ट एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 1. Obtain the quadratic equation if roots are -3, -7. If roots are -3, -7. ओके, सोल्युशन. 2 रूट्स दिलेले आपल्याला. सपोज पहिल्याला मी म्हणतो अल्फा आणि दुसऱ्याला म्हणतो बीटा. लेट अल्फा इज इक्वल टू -3 and beta is equal to -7 are the roots of quadratic equation. हे रूट्स असतील, बरोबर आहे. तर आता आपल्याला काय करायचं, इक्वेशन फॉर्म करायचं आहे ना, बरोबर आहे. मग आता मी तुम्हाला 2 मेथडने आन्सर करून देतो, चालेल. तुम्हाला जी मेथड एक्झामला योग्य वाटत तुम्ही ती वापरू शकता. पण शक्यतो ती सम आणि प्रॉडक्टची मेथड आहे ती थोडीशी प्रॉपर मेथड आहे. मग मेथड नंबर 1. ओके, याचा अर्थ रूट आहे, याचा अर्थ काय आला, दॅट इज x is equal to -3 and y and x is equal to -7. मान्य का प्रत्येकाला? मी जर व्हेरिएबल x घेतलं होतं याप्रमाणे लिहिता येईल मला. रूट आहे म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे. अथवा हा -3 इकडे आला तर, हा -7 इकडे आला तर, म्हणजे देअरफॉर x plus 3 is equal to 0 and x plus 7 is equal to 0. बरोबर आहे. घ्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. देअरफॉर x plus 3 into x plus 7 is equal to 0 into 0, 0. मग मल्टिप्लिकेशन ह्या x ने आपण ह्या दोघांना मल्टिप्लाय, x into x प्लस 3x. आता प्लस 7 ने सुद्धा दोघांना मल्टिप्लाय करा. प्लस 7 into 3 या दोघांची काय होऊन जाईल, ऍडिशन. x² प्लस 3x प्लस 7x प्लस 21 is equal to 0. भेटलं का रे क्वाड्रॅटिक इक्वेशन?
is required quadratic equation. Is required quadratic equation. अडचण ही मेथड नंबर 1. आता मेथड नंबर 2 घेऊ आपण. मेथड नंबर 2. ओके, मेथड नंबर 2 कशी घेणार आपण? अल्फा आणि बीटा यांचं काय करणार? सम ऑफ द रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ द रूट फाइंड करून घ्यायची. पहिला मुद्दा सम ऑफ द रूट म्हणजेच काय? अल्फा प्लस बीटा म्हणजे किती? -3 प्लस -7. दोघांच्या ऍडिशन करायची साइन सारखं आहे ना, मग ते -3 + 7 10. अल्फा प्लस बीटा किती आला? -10. दुसरा प्रोडक्ट ऑफ द रूट्स अल्फा इंटू बीटा म्हणजे -3 इंटू -7 मायनस मायनस प्लस 21. हा आला अल्फा इंटू बीटा. बरोबर आहे. therefore we know that the quadratic equation is काय असतं? x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू इक्वेशन नंबर ही अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू दोन्ही पुट करून दिले. therefore x² मायनस ऑफ -10 x प्लस 21 म्हणजेच x² प्लस 10x प्लस 21 is equal to 0 is required quadratic equation. अडचण बोला बरं. दोन्ही मेथड समजलात का? लिहायचं दोघांना, प्रत्येकाने लिहायचंय पटकन. दोन्ही मेथड लिहून घ्या किंवा तरी शक्यतो आपण मेथड नंबर 2 वापरतो. बरोबर आहे. आपण शक्यतो मेथड नंबर 2 वापरतोय. शक्यतो आपण मेथड नंबर 2 यूज करतो, मेथड नंबर 1 यूज नाही करत. पण तुम्हाला एक एक्झाम्पल दोन्ही मेथडने मी सॉल्व्ह करून दाखवलंय. ओके, सगळ्यांना झालं लिहून. मेथड नंबर 1 झाली इकडची प्रत्येकाची. ठीक आहे, इकडे मी एक्झाम्पल देऊ. दुसरं सॉल्ड एक्झाम्पलच आहे. पेज नंबर 46 वरचं फर्स्ट एक्झाम्पल. पेज नंबर 46.
वरचे सॉल्ट एक्झाम्पल घेतात आपण. पेज नंबर 46 लिहायची तोपर्यंत प्रत्येकाने. ओके. पेज नंबर 46 वरती सॉल्ट एक्झाम्पल आता घ्यायचं आपला. एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 1. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट, if alpha and beta are the root of quadratic equation 2x square plus 6x minus 5 is equals to 0, then find alpha plus beta and alpha into beta. ओके, याचा आन्सर प्रत्येकाला जमू शकते. काल आपण असे एक्झाम्पल घेतलेले आहे भरपूर. ओके, सॉल्ट एक्झाम्पल फर्स्ट घेतलं एक्झाम्पल हे. ओके, याचा आन्सर घ्यायचा आपल्याला. शक्यतो माझ्यावरच लिहा. सोल्युशन. इथे तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिहायचं राहिलं असेल तर जागा सोडा, घरी जाऊन रेकॉर्डिंग पाहून लिहा स्टॉप करून. ओके, सोल्युशन. आता सर्वात पहिले गिव्हन इथे इक्वेशन दिलं ना. सर्वात पहिले सुरुवात इक्वेशन पासून करा. 2x स्क्वेअर प्लस 6x मायनस 5 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. कंपेअर विथ ax square plus bx plus c is equal to 0. Therefore, a ची व्हॅल्यू किती लिहा? 2. b ची व्हॅल्यू 6 आणि c ची व्हॅल्यू -5. बरोबर आहे का? बरोबर आहे. आता आपला माहिती फॉर्म्युला आपल्याकडे सम ऑफ द स्लोप. सम ऑफ द स्लोप्स म्हणजे काय? अल्फा प्लस बीटा
sum of the slopes नाही, sum of the root. ते 11 चा एक पॉइंट आहे. टाका त्यामध्ये व्हॅल्यू. Therefore alpha plus beta is equals to minus b ची व्हॅल्यू 6 अपॉन a ची व्हॅल्यू 2. इथे डिव्हिजन होईल ना रे 2 ने, ते मायनस पहिले तसंच लिहून घ्या. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनसच लिहून घेतलं. 2 1 ज 2, 2 3 ज म्हणजे आन्सर आलं मायनस. अल्फा प्लस बीटा किती आला? -3. ओके देन प्रोडक्ट ऑफ द रूट म्हणजे अल्फा इंटू बीटा. बरोबर नाही करते रे? अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए. Therefore अल्फा इंटू बीटा सी ची व्हॅल्यू किती अपॉन ई ची व्हॅल्यू 2. डिव्हिजन होत नाहीये, मग डायरेक्ट किती व्हॅल्यू लिहिली? अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू आली -5/2. ओके, हे होतं सॉल्ड एक्झाम्पल फर्स्ट, पेज नंबर 46. ओके, झालं सॉल्ड एक्झाम्पल फर्स्ट. नेक्स्ट सॉल्ड एक्झाम्पल सेकंड. ओके, सॉल्ड एक्झाम्पल सेकंड घ्यायचंय. पेज नंबर 47. Page number 47. Example second. The difference between the roots of quadratic equation x square minus 13x plus k is equal to 0 is 7, find k. Find k. Okay, solution.
गिवन इक्वेशन करा, इक्वेशन पासून स्टार्ट प्रत्येकाने. सोल्युशन गिवन काय इक्वेशन आहे? x² - 13x, सॉरी ये 13x है. x² - 13x प्लस k इज इक्वल टू 0. बरोबर आहे. कंपेअर विथ ax² plus bx plus c is equal to 0. Therefore, value of a, value of b, value of c. बरोबर आहे का? If alpha and beta are the roots given quadratic, then जर हे रूट असतील तर आपला अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला माहिती काय आहे? -b अपॉन a. मग -b म्हणजे मायनस b ची व्हॅल्यू किती? -13 अपॉन a ची व्हॅल्यू किती? 1. तर मायनस मायनस प्लस होईल आणि आपण 1 लिहायची गरज नाही. म्हणजे आन्सर किती झालं? याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. अँड प्रॉडक्ट ऑफ द स्लोप, प्रॉडक्ट ऑफ द रूट, रूटचा प्रॉडक्ट म्हणजे अल्फा इंटू बीटा. काय फॉर्म्युला आहे? c अपॉन a. बरोबर आहे. मग c ची व्हॅल्यू किती? k अपॉन a ची व्हॅल्यू 1. अपॉनचा 1 लिहायची गरज नाही. इक्वेशन नंबर 2. आपण बोला. आपण एक्झाम्पल मध्ये काय दिलंय काय नाही दिलं याचा आपण अजिबात विचार करत नाही. आपण आपला पॅटर्न फिक्स ठेवलाय की आपण सर्वात पहिले दिलेलं इक्वेशन कम्पेअर करणार, ए बी सी फाइंड करणार, त्यानंतर याच्यावरनं अल्फा बीटा दोन रूट मानून जर घेतले तर आपण फाइंड करणार अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा या दोन्ही व्हॅल्यू फाइंड करून घेणार. बरोबर आहे. बरोबर आहे. हे सगळं इक्वेशन वरून भेटलं आपल्याला. पण क्वेश्चन मध्ये काय दिलं अजून? वाचा क्वेश्चन. द डिफरन्स बिटवीन द रूट but difference between alpha and beta is 7. बरोबर आहे का? अल्फा आणि बीटा हे रूट आहे ना, आणि ते काय म्हटलं रूट मध्ये डिफरन्स किती आहे? 7. इथे मी लिहितो सिन्स गिवन. अडचण काही? म्हणजे हे जर मी असेल तर दॅट इज अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7. त्यांचं म्हणणं काय आहे? रूट मध्ये डिफरन्स किती आहे? 7 आहे. बरोबर ना. आणि रूट कोणते मानले आपण? अल्फा बीटा. बरोबर आहे. मग या दोघांमध्ये डिफरन्स किती झाला? 7. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 3. अडचण? आता इक्वेशन 1 आणि 3 आपण ऍट टाइम सॉल्व्ह करू. लिनियर इक्वेशन साठी इथं अल्फा प्लस बीटा, इथं अल्फा मायनस बीटा आहे. इथं बीटा प्लस, इथं बीटा मायनस. जर दोघांची डायरेक्ट ऍडिशन घेतली तर बीटा काय होऊन जाईल? कॅन्सल. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 3 वी गेट. इक्वेशन 1 आणि 3 ची ऍडिशन करू. इक्वेशन 1 काय आहे? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 30. आणि इक्वेशन 3 काय? अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7. दोघांची काय घ्यायची आहे? ऍडिशन. आता बघा, अल्फा प्लस अल्फा, हा तो प्लस बीटा आणि मायनस बीटा काय होणार? कॅन्सल.
इज इक्वल टू 13 प्लस 7 20. आणि आता हा इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू 20/2. म्हणजे अल्फा किती भेटला बाळांनो? अल्फा इज इक्वल टू 10. अडचण बोला बरं. अरे बाळांनो अल्फाची व्हॅल्यू भेटली, अडचण काही? आता ही व्हॅल्यू पुट टाकता, इक्वेशन मध्ये पुट करता म्हणजे बीटा भेटून जाईल. पुट this value in equation 1. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये इथे पुट करून देऊ. चालेल का? चालेल. ओके. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम काय होईल? इक्वेशन 1 अल्फा प्लस बीटा आहे ना, पण अल्फाची व्हॅल्यू किती? 10 प्लस बीटा इज इक्वल टू 13. मान्य का प्रत्येकाला? ओके. आता बघा हा अल्फा इकडे प्लस म्हणजे 10 इकडे प्लस इकडे आलं, म्हणजे बीटा इज इक्वल टू काय भेटेल मला? 13 मायनस 10. म्हणजे मला सांगा बीटाची व्हॅल्यू किती आली? अडचण बोला बरं. अल्फा किती भेटला? 10 आणि बीटा किती भेटला? 3. या दोन्ही व्हॅल्यूज इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. पुट अल्फा इज इक्वल टू 10 अँड बीटा इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 2. ज्या इक्वेशन मध्ये मग इक्वेशन 2 बिकम काय? इक्वेशन 2 अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू के आहे ना, बरोबर आहे. मला सांगा अल्फाची व्हॅल्यू किती? 10 इंटू बीटाची व्हॅल्यू 3 इज इक्वल टू के. दॅट इज, जर मी साईड चेंज करून घेतली, के इज इक्वल टू 10 इंटू 3 किती? अरे 10 इंटू 3 किती? 20, 30. ठीक आहे. अडचण भेटला का के? सर्वांना भेटला की? बुक मध्ये पण त्यांनी तेच केलंय, पण शॉर्ट केलंय. आपण डिटेल्स इच एंड एव्हरी स्टेप लिहिली. बरोबर आहे? अरे बरोबर आहे का? ओके. अडचण एक्झाम्पल समजलंय? ओके ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. त्याला यायला वेळ पाहिजे, पटकन लिहा मग 2 मिनिटांमध्ये पटकन. हे जे एक्झाम्पल आपण आज घेऊ राहिले बाळांनो, हे 25% मध्ये कट झालेले. पण आपण काय केलं की चॅप्टर पूर्ण घेतला. कोणत्या चॅप्टर मधला कोणताच पॉईंट सोडला नाही. हा आपले 2 चॅप्टर मात्र कट झाले. कोणते कोणते? यावर्षी चॅप्टर नंबर 4 आणि चॅप्टर नंबर 6, फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स. बरोबर आहे? ते सोडून उरले 4 चॅप्टर. ते 4च्या 4 झाले. पण यातला प्रोबॅबिलिटी तुम्हाला युट्यूबवर टाकलेला आहे मी, ते पाहायला भेटेल. अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे 10 लेक्चर युट्यूबवर आहे आणि बाकीचे लेक्चर टीच मिनिटवर आहे. नंतर क्वाड्रॅटिकचे सगळे लेक्चर टीच मिनिटवर आहे. आणि प्लस आता तो जो लिनियर इक्वेशन जो आपला ऑनलाईनला झूमवर झाला होता ना, त्याला नव्हते काही जण, मग त्यामुळे आपण तो परत घेणार आहे. पण त्याच्या आधी मॅथ सेकंड सुरू करू, त्याचे 1-2 चॅप्टर उरकून घेऊ आणि मग तो चॅप्टर घेऊ. चालेल? ओके. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन एक्झाम्पल नंबर 3.
सॉल्व एक्झाम्पल नंबर 3. Solved example number 3. If alpha and beta are the roots of x square plus 5x minus 1 is equals to 0, then find number 1 alpha cube plus beta cube and number 2 अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. मला वाटतं काल आपण एक एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे, बरोबर आहे, प्रॅक्टिस सेट मधलं. डोक्यात ठेवा, ते एक्झाम्पल पण कट आहे, हे एक्झाम्पल पण कट आहे 25% मध्ये. पण फक्त आपण काय करतोय, चॅप्टर पूर्ण कव्हर करून घेतोय, कारण की कोणताही चॅप्टर पूर्ण स्टडी झाला पाहिजे, अर्धवट स्टडी करायचा नाही. ओके, सोल्युशन. घ्या बरं अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा फाइंड करून. तुमच्या समोर फॉर्म्युला आहे, पॅटर्न सगळा. यात अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा दोन्ही फाइंड करून घ्यायचे. ओके, सोल्युशन गिवन. काय इक्वेशन दिलंय, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 1 इज इक्वल टू 0, बरोबर आहे. कम्पेअर विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल 0. मला सांगा a ची व्हॅल्यू किती, 1, b ची व्हॅल्यू, c ची व्हॅल्यू. ओके, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, देन सम ऑफ द रूट्स, म्हणजे अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय, मायनस बी अपॉन ए. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. मायनस बी ची व्हॅल्यू किती, अपॉन ए ची व्हॅल्यू 1, म्हणजे ही व्हॅल्यू किती आली, अल्फा प्लस बीटा भेटला -5, बरोबर आहे. नंतर अल्फा इंटू बीटा प्रॉडक्ट ऑफ द रूट किती, तो सी अपॉन ए ना, मग सी ची व्हॅल्यू आहे -1 अपॉन 1, म्हणजे हा आला
मायनस इक्वेशन नंबर 2 अल्फा इंटू बीटा. बरोबर आहे. बाळांनो, पण तुम्हाला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा कोणी फाइंड करायला लावला होता? तुम्हाला काय फाइंड करायचंय पहा बरोबरती. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. बरोबर आहे ना. पण आपल्याला काय त्याचे फॉर्म्युलेच नाही, आपण हेच फॉर्म्युले होते दोन. आपण हे दोन डायरेक्ट फाइंड करून घेतले. म्हणजे जर मी तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं, तुम्ही फक्त अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा फाइंड करू शकताय. हे डायरेक्ट फाइंड करू शकताय का? नाही. मग आता मी पहिला पार्ट घेतो. बरोबर का? आता मला पहिला पार्ट सॉल्व्ह करायचा आहे. फर्स्ट पॉइंट सॉल्व्ह करायचा आहे. नंबर 1 पहिला पॉइंट काय आहे? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आपला अल्फा प्लस बीटा आहे ना, हा जो क्यूब दिसतोय, मग मी डायरेक्ट क्यूब करतो. पावर का? म्हणजे मी असं करतो नाव अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब. अल्फाला जर ए म्हटलं बीटाला बी म्हटलं, हा काय ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आहे ना. म्हणजे त्याच लिहिता का मला? मी पूर्ण लिहितो बरं का, फॉर्म्युला पूर्ण तयार करून राहिलोय. अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3a म्हणजे अल्फा बीटा स्क्वेअर प्लस बीटा क्यूब. सिन्स कोणता फॉर्म्युला वापरला आपण? a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. हा फॉर्म्युला वापरला. बरोबर आहे. ए च्या ऐवजी अल्फा आहे आणि बी च्या ऐवजी बीटा आहे. ओके. देअरफॉर आता मी सिम्प्लिफाय करतो. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस, जर तुम्ही या मिडियमच्या दोन टर्म पाहिल्या ना रे, 20 आहे का? काढला कॉमन. अल्फा आहे का? काढला कॉमन. बीटा आहे का? काढला कॉमन. पहिल्या टर्म मध्ये काय शिल्लक राहिलं? 3 बाहेर गेला, एक अल्फा बाहेर गेला, 2 अल्फा होते ना, एक अल्फा बाहेर गेला, एक बीटा पण बाहेर गेला, म्हणजे फक्त एक अल्फा पुरला का रे? बरोबर आहे. प्लस यातनं बा 3 बाहेर गेला, अल्फा बाहेर गेला, 2 बीटा होता, एक बीटा बाहेर गेला, मग एकच बीटा उरला. प्लस बीटा क्यूब. अडचण? हा, तुम्हाला जे फाइंड करायचंय तो आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. दिसला का? इथे एक्स्ट्रा टर्म कोणती आहे? ही टर्म एक्स्ट्रा पाहिजे. ही इथे प्लस एक तर रे, म्हणजे मला असं का देअरफॉर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, पुढे काय शिल्लक राहिला? दॅट इज, साईड बदलून घ्या. दॅट इज, जर मी साईड बदलून दिली, तिकडे साईड पाहिजे इकडे लिहून गेली, तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. बरोबर आहे. हा, आता बरं का बाळांनो, अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू आहे का रे आपल्याकडे? इक्वेशन नंबर 1 मध्ये ती व्हॅल्यू आहे का? मग ही व्हॅल्यू आपण तिथे पुट करून, आणि राहिला प्रश्न अल्फा इंटू बीटाचा. ही व्हॅल्यू सुद्धा आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये. ती व्हॅल्यू इथे पुट करून देऊ. जर दोन्ही व्हॅल्यू पुट करून दिल्या, देअरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू हा क्यूब मायनस 3 ते मल्टिप्लिकेशन आणि हे ऍडिशन फ्रॉम 1 and 2. मग मला सांगा इक्वेशन 1 नुसार अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती? आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती? अडचण? ओके. -5 चा क्यूब -5 इंटू -5 इंटू -5
मायनस मायनस प्लस इंटू मायनस मायनस, बरोबर आहे. 5 चा क्यूब 5 इंटू 5 25, 25 इंटू 5 125, मायनस मायनस प्लस, प्लस इंटू मायनस परत काय होईल मायनस. 3 इंटू 1 3, 3 इंटू 5, दोघांचा सेम आहे, मग दोघांची ऍडिशन घेऊन टाका, म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू येईल मायनस 140. ओके, फर्स्ट पार्ट झाला असेल तर सेकंड पार्ट सुरू करायचा आहे. फर्स्ट पार्ट मध्ये क्यूब वापरला ना, सेकंड पार्ट मध्ये काय आहे स्क्वेअर. म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरणार ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. पहा, म्हणजे त्यानं जे म्हणत टफ एक्झाम्पल बद्दल होतं ना की हे एक्झाम्पल खूप टफ आहे, हे सुद्धा आता आपल्याला चिंदी वाटायला लागली. काल सेम एक्झाम्पल झालं होतं बाळांनो असंच, बरोबर आहे. ओके, झालंय. नेक्स्ट दुसरा पार्ट सॉल्व करायला घ्या मग लगेच. सेकंड पार्ट आता मी फक्त इथे पुसतोय, मग त्याचा अर्थ हा पहिला पार्ट डबल नाही लिहायचा.
त्या व्हॅल्यूज लागणार आहे आपल्याला, म्हणून फक्त मी इकडे लिहितोय. ओके, ठीक आहे बाळांनो. हा, नेक्स्ट पार्ट मला सॉल्व्ह करायचा आहे. काय नेक्स्ट पार्ट? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, स्क्वेअर ऍडजस्ट करायचा आहे ना. मग मी इकडे घेतो बा नंबर 2 सेकंड पार्ट. नाव आता इथे स्क्वेअर येणार आहे, मग अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता तुमच्याकडे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे. ओके, मग ए म्हणजे अल्फा, तिथे काय होईल? अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस, ओके, तुम्हाला जी व्हॅल्यू पाहिजे तिथे ऑलरेडी झाली बा. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर पाहिजे तुम्हाला फक्त, बरोबर ना. मग ही टर्म इथे एक्स्ट्रा येणार आहे का नाही एक्स्ट्रा इथे? मग ही टर्म जाऊ द्या इकडे, म्हणजे काय होईल ती फक्त मायनस. म्हणजे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अडचण? अडचण? ओके, देअरफोर दॅट इज, साइड चेंज करून देतो, तिकडची बाजू इकडे लिहितो. दॅट इज अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू काय आन्सर आलं? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा, बरोबर आहे. हा, याच्यामध्ये अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे. आणि दुसरी अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू सुद्धा आपल्याकडे आहे. बरोबर आहे. ओके, मग देअरफोर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू तो स्क्वेअर मायनस 2 इंटू ब्रॅकेट, या व्हॅल्यू पूर्ण पुट केला तुम्ही 2 फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. मग इक्वेशन 1 वरनं अल्फा प्लस बीटा किती तो? प्लस मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा किती आहे? -1. ओके, -5 स्क्वेअर स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणजे +25 होऊन जाईल तो, बरोबर आहे. हा मायनस मायनस +2, बरोबर आहे. मग 25 + 2 किती? अडचण बोला बरं सेकंड पार्ट मध्ये. अरे बाळांनो, सेकंड पार्ट मध्ये अडचण इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? ओके, इथपर्यंत समजलंय. आज आपण 4 सॉल्ड एक्झाम्पल घेतले, बरोबर आहे. चारच्या चारी तुमच्या 25% सिलेबस मधून रिडक्ट आहे, बरोबर आहे. पण ठीक आहे, आपला हे पुढे लागणार होतं म्हणून आपण असं सॉल्व्ह करून घेतले, बरोबर आहे. असे इक्वेशन आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचे 11-12 ला. मग चॅप्टर घेतलं तर पूर्णच घेतला आपण, चॅप्टर मधलं काहीच सोडलेलं नाहीये. आता उद्या आपण ह्या चॅप्टरची लास्ट प्रॅक्टिस सेट जो आहे
तो सुरू करणार आहे डायरेक्ट. એટલે मधले जे सॉल्ड एक्झाम्पल्स ते कोणते लास्ट प्रॅक्टिस सेटच्या आधीचे ते सॉल्ड एक्झाम्पल्स दोनच आहे. तुम्ही पाहून घ्या त्यांच्यामध्ये काही एकही एक्झाम्पल येणार नाही. आलंच तर मला वाटलं तर मी लास्टला सॉल्व्ह करून घेईल. पण उद्यापासून प्रॅक्टिस सेट 2.6 चालू होणार आहे लास्ट आणि IMP प्रॅक्टिस सेट. यातलं एखादं एक्झाम्पल एक्झामला येतं. ओके. मग उद्या आपला मॅथ फर्स्टचा सिलेबस तसा पाहता संपतोय ज्यांनी स्टार्टिंग पासून लेक्चर केले त्यांच्यासाठी. पण काहींचा एक चॅप्टर शिल्लक राहतोय मग ते आपण रिपीट घेणार आहे. बरोबर आहे. पण त्याआधी ही प्रॅक्टिस सेट संपला केलं काय सुरू करणार आहे मॅथ सेकंड. ओके ठीक आहे.